गुड मॉर्निंग टू ऑल माय फ्रेंड्स. आजचं आपलं जे व्याख्यान आहे की युवा आणि त्याचं मानसिक आरोग्य याच्यावर बोलत असताना इतर अनेक ठिकाणी पण मी अशा प्रकारची व्याख्यानं देत असतो, परंतु या गटावर बोलत असताना मात्र माझ्या मनामध्ये थोड्या वेगळ्या गोष्टींनी तुमच्याशी संवाद करावा असा आहे. कारण हा जो गट आहे हा सर्व व्हॉलेंटियर्सनी, विशेषतः आपल्या तरुण विद्यार्थींनी, तरुण मुला मुलींनी स्वतःहून पुढाकार घेऊन स्वयंस्फूर्तीने निर्माण केलेला गट आहे. आणि असा गट जेव्हा आपल्या समोर असतो तेव्हा त्याच्याबरोबर मानसिक आरोग्य नावाच्या संकल्पनेची चर्चा कशी करावी. तर जेव्हा आकाश माझ्याकडे आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर असं असं तुम्ही बोलावं असं वाटतंय, तेव्हा माझ्या मनात माझ्या तारुण्यातले दिवस चमकून गेले. आणि आज मी जिथे पोहोचलोय तिथे पोहोचताना माझ्या तारुण्यामध्ये मी काय करत होतो हा एक विचार माझ्याजवळ यायचा. आणि असं जाणवायचं की अरे आपल्या तारुण्यामध्ये असताना आपणही याच मुलांसारखे वळवळे होतो. आता माझा बायोडाटा जो वाचून दाखवला त्यामधल्या अनेक गोष्टी ह्या मी कॉलेजमध्ये FY TY ला असताना सुरू केलेल्या आहेत. म्हणजे ज्ञानप्रबोधिनीच्या प्रोजेक्टवर काम करणं असेल, मेळघाटमध्ये जाऊन तिथल्या कुपोषणाच्या समस्येचा जंगलात राहून अभ्यास करणं असेल, जम्मू काश्मीरला जाऊन तिथल्या दहशतवादाचा अभ्यास करणं असेल, त्यावर काम करणं असेल. तर हे साऱ्या गोष्टी आणि इतकंच काय UPSC MPSCच्या मुलांना शिकवणं असेल, त्या सगळ्याची सुरुवात मी माझ्या BA थर्ड इयर ते MA सेकंड इयर या 3 वर्षांमध्ये केलेली आहे. आणि म्हणून मग माझ्या मागे हा असा 20-25 वर्षाचा स्पर्धा परीक्षेला शिकवण्याचा अनुभव जमा झाला. कारण मी जेव्हा शिकवायला लागलो. सर सॉरी सर टू इंटरप्ट यू. आपल्याकडे काही ऑडियन्स मध्ये नॉन महाराष्ट्रीयन लोक देखील आहेत. बोलूयात दोन्ही भाषा बोलूयात आपण. मी जेव्हा शिकवायला लागलो UPSC MPSC ला त्यावेळेस माझ्या वयापेक्षा जास्त वयाची मुलं माझे विद्यार्थी होते. सो व्हॉट आय वॉन्ट टू टेल, ड्युरिंग माय early adulthood, I will say, when I was youth, I was taking lots of experiences of life and society, and at the same time I was introspecting about my academic growth. And while doing the academic growth, while earning, while learning, because at the age of 18 itself I was employed as an engineer, and whole my education after that is taken while I was doing full-time job. So I was not able to attend the lectures in classroom, but I was a serious student. And that's why I have studied on myself. And on one side, I was doing a job, full-time job, 12 to 13 hours a day. I was earning my livelihood. And on other side, I was taking experiences of society in different context. On third front, I was studying academically. And all these things during my youth period helped me to groom myself. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एका बाजूला मी 12 ते 13 तासाची फुल टाइम नोकरी करायचो इंजिनियर म्हणून, कारण अर्न अँड लर्न होतं. 18व्या वर्षापासून माझ्या शिक्षणाची जबाबदारी ही माझ्या स्वतःच्या खांद्यावर पडलेली होती, कारण आर्थिक सक्षमता कुटुंबामध्ये नव्हती. त्यात मी सोलापूर सोडून पुण्याला गेलेलो. आय वॉज इन पुणे. आय मायग्रेटेड फ्रॉम सोलापूर टू पुणे फॉर माय जॉब ॲज वेल ॲज फॉर माय फर्दर लर्निंग. आणि हे सगळं मी जेव्हा करत होतो तेव्हा एका बाजूला 12 तासाची नोकरी आहे, त्यामुळं मला कॉलेज करता येत नाही. वर्गामधली लेक्चर्स मी कधी अटेंड नाही केलीस. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी करत असताना समाजाबरोबर जोडून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मग द एक्सपिरियन्स ऑफ जम्मू काश्मीर टेररिझम स्टडी, द एक्सपिरियन्स ऑफ malnutrition problem study in Melghat in Maharashtra, the experience of working as a psychology person
on Child and Youth Personality Development Program of Tata and Jnana Prabodhini. The experience of bringing 33,000 tribal families above poverty line sustainably with the help of European Union Commission and Bharatiya Agro Industries Foundation. I was the person in pilot project and I was leading that pilot project when I was in MA. So एका बाजूला मी सायकोलॉजीचा अभ्यास करतो आहे, वर्गात जाता येत नाहीये, लेक्चर्स करता येत नाहीये, स्वतःच जो काही आहे तो अभ्यास करतोय आणि दुसऱ्या बाजूला हे सगळ्या समाजाबरोबर मी मला जोडून घेतो आहे. सो असं सगळं करत असताना मानसिक आरोग्य नावाच्या संकल्पनेला तरुण म्हणून कसं सामोरं जायचं, हा प्रश्न जो आहे हा माझ्या नजरेसमोर होता. And that's why I told Akash that I will be happy to speak on such kind of youths who are taking initiative in connecting to people, in connecting to society, in connecting to human life endeavor, and at the same time developing their own personalities. So I want to speak with these students about mental health. So it is somewhat different from what I speak normally about mental health as a whole. मानसिक आरोग्याबद्दल सामान्यपणे आपण लोकांशी जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्या व्यक्तीचं मानसिक आरोग्य याच्यावर आपला खूप फोकस असतो. पण जेव्हा मला आज तुमच्याशी बोलायचंय तेव्हा मला अशा तरुणांशी बोलतोय मी याचं भान आहे की जे एकाच वेळेस स्वतःचं व्यक्तिमत्व, आपल्या भोवतालचा समाज, मानवता, देशाचे प्रश्न, त्या प्रश्नावर काढायची उत्तरं, त्या उत्तरामध्ये आपलं असणारं योगदान, या सर्व पातळ्यांवर डोळे उघडे ठेवून पाहू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मानसिक आरोग्य नावाची संकल्पना कशी असेल. सो आय मायसेल्फ इज व्हेरी एक्सायटेड टू शेअर दीज एक्सपिरियन्सेस विथ यू. आणि म्हणून जेव्हा मी तुमच्याशी बोलायचं म्हणतोय तेव्हा मला स्वतःला खूप आनंद आहे की माझ्या आतलं असं बरचसं माझ्या तारुण्यातलं जीवन हे माझ्या बरोबर असणार आहे तुमच्याशी मी बोलताना. सो फर्स्ट लेट मी क्लिअर हाऊ मेंटल हेल्थ इज कनेक्टेड विथ ह्युमॅनिटी, हाऊ मेंटल हेल्थ इज कनेक्टेड विथ सोसायटी, हाऊ मेंटल हेल्थ इज कनेक्टेड विथ नेशन बिल्डिंग, and how mental health is thought at individual level while connecting all the dots together. जेव्हा देशाचे प्रश्न मला भेडसावत आहेत, जेव्हा राष्ट्राच्या विकासामध्ये मानसिक आरोग्याचं महत्व आहे, जेव्हा मानवतावादाचा विकास करण्यासाठी मानसिक आरोग्याची संकल्पना महत्वाची आहे आणि त्याच वेळेस माझं स्वतःचा व्यक्तिमत्व विकास सुद्धा त्या आरोग्यातून होणार आहे, तर अशा सर्व गोष्टींना एकत्रित करेल, त्यांना जोडेल अशी मानसिक आरोग्याची कल्पना आपल्याला कशी करता येईल. सो फर्स्ट लेट मी टेल यू फ्यू थिंग्स. एक गोष्ट अशी आहे की 1990च्या दशकामध्ये सगळ्या जगामध्ये युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, कदाचित आपण नाव ऐकून असाल, युनायटेड नेशनचा विकास कार्यक्रम, संयुक्त राष्ट्र संघ विकास कार्यक्रम, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी 1990 पासून आपल्या सगळ्या जगासाठी एक रिपोर्ट पब्लिश करायला सुरुवात केली, एक अहवाल सादर करायला सुरुवात केली जो दरवर्षी प्रकाशित होतो 90 पासून, की ज्या अहवालाचं नाव आहे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट, मानवी विकास अहवाल. आणि याच्यामध्ये साधारणतः 194 राष्ट्रांचं मूल्यमापन तुलनात्मक दृष्टीनं केलं जातं. वी ऑल पीपल नो व्हॉट इज जीडीपी. ग्रॉस डेव्हलपमेंट राष्ट्राचा जो जीडीपी आहे, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट जो आहे, तो प्रामुख्याने अर्थव्यवस्थेच्या अंगाने आपल्या सगळ्यासमोर मांडला जातो आणि वर्तमानपत्रामधून प्रचंड मोठ्या प्रमाणावर या गोष्टीची आपण सातत्याने चर्चा करत असतो की देशाच्या आर्थिक वाढीचा दर काय आहे, देशाचा जीडीपी किती आहे, देशाचं पर कॅपिटा इन्कम किती आहे, आणि त्यानुसार आपण एखाद्या राष्ट्राची प्रगती मोजू पाहतो. आणि सगळ्या जगामध्ये हे लोकांना मान्य असतं की आर्थिक प्रगती हा काय मानवी विकासाचा खूप मूलभूत स्वरूपाचा आणि एकमेव असा निकष नाहीये. दिस इज नॉट द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट क्रायटेरियन टू मेजर द डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन बीइंग, टू मेजर द डेव्हलपमेंट ऑफ सोसायटी, बट because it is presented in quantitative measures, we are more attracted towards it. संख्येच्या भाषेत मांडलं आणि आमच्या देशाचं दरडोई उत्पन्न एवढं आहे, पर कॅपिटा इन्कम एवढा आहे, आमच्या देशाची ग्रोथ रेट एवढी आहे, तर जगातल्या पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये आमचा देश आलेला आहे,
आहे आणि आता आम्ही एक इमर्जिंग इकॉनॉमी आहोत, आता आम्ही एक सुपर पॉवर बनू इच्छित आहोत, अशी आपणच आपली मांडणी करतोय, आपली भलामण करतोय. वी आर व्हेरी हॅपी दॅट नाऊ वी आर बिकमिंग इमर्जिंग सुपर पॉवर इन द वर्ल्ड, बट वी थिंक इन टर्म्स ऑफ इकॉनॉमिक्स ओनली, अँड विच इज व्हेरी 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 इनसफिशियंट क्रायटेरिया. अत्यंत अपुरा असा हा निकष आहे की एखाद्या राष्ट्राचा विकास मोजायचा असेल तर केवळ आर्थिक विकास यापेक्षा सुद्धा त्याचा सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक, सर्जनात्मक, पर्यावरणीय, शैक्षणिक या विकासांचे जे पदर आहेत यांचा अभ्यास जास्त केला पाहिजे. एन्व्हायरमेंटल, इकॉनॉमिक, प्रोडक्टिव्ह, क्रिएटिव्ह, सोशो कल्चरल या सगळ्या डेव्हलपमेंट त्या राष्ट्रामध्ये किती आहेत अपार्ट फ्रॉम इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. These all things should be considered at a time simultaneously to see whether a country is developed or not. आणि त्यामुळे होतंय असं की आता आपल्याला पटकन कळून चुकलं की जेव्हा कोरोना सारखी महामारी आपल्या डोळ्यासमोर आली तेव्हा ऍट द टाइम ऑफ दिस कोरोना पॅन्डेमिक वी अंडरस्टूड द इनसफिशियंट, द इनएडक्वेट अँड व्हेरी 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 bad to worst health and education system in India. आर्थिक बाबतीमध्ये आम्ही जगात पहिल्या पाचात आहोत असं म्हणून कौतुक करून घेत असतानाच आरोग्याच्या पातळीवर आम्ही किती खाली आहोत, शिक्षणाच्या पातळीवर आम्ही किती खाली आहोत हेही आम्हाला कोरोना पॅन्डेमिकने दाखवून दिलं. आपलं हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर देशाचं किती शॅबी आहे, किती विस्कळीत होऊन गेलं, त्याला काहीच नाही अंगावर पकडता आलं. हजारोनी लोक ऑक्सिजन विना गेले, लाखो लोकांना बेड मिळाला नाही. वॅक्सिनेशनचा आज आपण आजही बघतो आहोत की केवढं मोठं आव्हान उभं आहे. सो आपली आरोग्य व्यवस्था पूर्ण कोलमडलेली आपण पाहिली. त्याचबरोबर शिक्षण व्यवस्था पूर्ण कोलमडलेली पाहिली. वी आर इवन नॉट एबल टू टेक द एक्झामिनेशन ऑफ स्टुडंट्स ऑनलाईन. Forget about other infrastructure, providing different types of opportunities online to students and getting them equipped with understanding the concepts, with learning capabilities. तर त्यासाठी प्रचंड मोठी गुंतवणूक आपल्याला करावी लागेल आणि त्यातलं आपण काहीही अजूनपर्यंत केलेलं नाहीये एक देश म्हणून. आता ह्यात कुठल्या सरकाराला नाव ठेवणं हा मुद्दा नाहीये. वी आर थिंकिंग अबाउट कंट्री. वी आर नॉट स्पीकिंग अबाउट गव्हर्नमेंट्स. वी आर थिंकिंग अबाउट कंट्री. आणि मग राष्ट्र म्हणून जेव्हा आपण विकासाचा विचार करतो तेव्हा या विकासासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे की जे शिक्षण, आरोग्य या गोष्टींवर भर दिल्याशिवाय निर्माण होणार नाही. आर्थिक गोष्टीवर आपण भर देण्याचा प्रयत्न करतो आहोत, तो दिलाच पाहिजे. सो ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट जो आहे या रिपोर्टने जगाला हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला की आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक विकास या तिन्ही गोष्टींना एकत्रित केल्याशिवाय राष्ट्राची डेव्हलपमेंट किती झाली आहे हे नेमकं मोजता येणार नाही. आणि मग त्या ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा इंडिया क्रॉसेस 100th रँक. जनरली इंडिया 120 to 130च्या रँक मध्ये असतं आउट ऑफ 194. म्हणजे आपण मानवी विकासाचा जेव्हा विचार करतो आहोत त्यामध्ये आपण प्रचंड मागे आहोत. हे सत्य आपण स्वीकारल्यानंतरच मानवी विकासाच्या अनुषंगाने आपल्याला गांभीर्याने विचार करता येणार आहे. So we should understand that this human development report speaks that India is way behind the developed countries. Because जर आर्थिक निकषच लावायचा झाला तर अरब कंट्रीज मध्ये की जिथे पेट्रोल आहे जगातलं सगळ्यात जास्त, या कंट्री प्रचंड श्रीमंत आहेत, प्रचंड श्रीमंत आहेत. पण त्यांना डेव्हलप्ड कंट्री असं आपण म्हणत नाही. आपण डेव्हलप्ड कंट्री म्हणतो तेव्हा डेन्मार्क म्हणतो, युरोपातली काही राष्ट्र म्हणतो, त्यानंतर इकडे कॅनडा म्हणतो, अमेरिका म्हणतो. वाय? तर डेव्हलप्ड असं म्हणताना आपण आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक अशा सर्व संकल्पनांचा एकत्रित विचार करतो आणि या सगळ्या संकल्पना
जिथे उगम पावतात आणि जिथे विकास पावतात तो आपला मेंदू आहे. ऑल these concepts, all this jargon is developed in our brain. आणि जेव्हा आपण मेंटल हेल्थ म्हणतो तेव्हा त्यातला मेंटल हा जो शब्द आहे इट स्पीक्स अबाउट आवर ब्रेन. मानसिक विकास, मानसिक आरोग्य असा शब्द वापरतो तेव्हा ते मानसिक ही जी गोष्ट आहे ही आपल्या मेंदूशी कनेक्टेड आहे. अँड इफ वी सी आवर ब्रेन देन वी विल अंडरस्टँड दॅट की आता माणसाच्या अडल्ट ब्रेन ज्याला आपण म्हणतो सामान्य प्रौढ माणसाच्या मेंदूमध्ये सरासरी 8,600 कोटी न्यूरॉन्स असतात, चेतापेशी असतात. आवर ब्रेन हॅज ऑन एन ॲव्हरेज 86 बिलियन्स 8,600 कोटी न्यूरॉन्स चेतापेशी आहेत. अँड एव्हरी न्यूरॉन इज कॅपेबल ऑफ मेकिंग ॲटलिस्ट 2,000 to 3,000 कनेक्शन्स विथ अदर न्यूरॉन्स. म्हणजे 8,600 कोटी चेतापेशी आहेत आणि प्रत्येक चेतापेशी 2 ते 3,000 कनेक्शन्स तयार करू शकते. सो वी कॅन अंडरस्टँड आवर ब्रेन इज अ सुपर कम्प्युटर. आणि मग या मेंदूमध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टी आरोग्यपूर्ण बनवायच्या. वी शुड मेक दीज कनेक्शन्स हेल्दी. We should think about these mental processes in a healthy way. It leads to our mental health. आणि याचं महत्व याच युनायटेड नेशनच्या डेव्हलपमेंट प्रोग्रामनी जे सांगितले ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट मध्ये, तेव्हा 1990s नंतर जे जगामधल्या सर्व मोठ्या मोठ्या विद्यापीठांमधल्या संशोधनांमधून देर इज अ कन्सेन्सस दॅट द डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री आउट ऑफ 100% कॉन्ट्रीब्युशन्स 50% contribution is the contribution from natural resources and infrastructural resources of that country, and the remaining 50% will be the human resource of that country. So कुठल्याही राष्ट्राच्या विकासामध्ये 50% योगदान हे तिथल्या मानवी साधन संपत्तीचं असतं. माणसाच्या मेंदूत जे चाललेलं आहे त्यातून ते योगदान येतो. and that's why those countries who are having meager natural resources still they are developed one. It is due to the ideas created, creativity suggested, productivity shown by the brains of the people. त्यामुळे ज्या राष्ट्रांमध्ये उदाहरणार्थ जपान सारखं राष्ट्र नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेलं राष्ट्र आहे. इस्रायल सारखं राष्ट्र नैसर्गिक दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेले राष्ट्र आहे. म्हणजे देर इज नो नॅचरल रिसोर्स अवेलेबल देअर. इट इज व्हेरी मीगर वन. बट डेव्हलपमेंटली बघायला गेलं तर इस्रायल किंवा जपान दे आर द टॉप मोस्ट रेटेड डेव्हलप कंट्रीज. इट इज ड्यू टू द. आणि मग प्रश्न असा आहे की या जाणीवेला डोळ्यासमोर ठेवून जेव्हा आजचा तरुण या राष्ट्रामध्ये काहीतरी काम करू इच्छितो तेव्हा त्याच्या मेंटल हेल्थचा विचार त्यांनी कसा करावा, त्याच्या आरोग्याचा विचार त्यांनी कसा करावा. आय विल गिव्ह फ्यू एक्झाम्पल की या तरुणांनी आपल्या भोवतालच्या जगाशी जोडून घेत असताना ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांना ते सामोरे जातात. डिफरंट टाइप्स ऑफ हर्डल्स आर देअर, डिफरंट टाइप्स ऑफ कलॅमिटीज आर देअर, डिफरंट टाइप्स ऑफ अनफेवरेबल सर्कमस्टन्सेस आर देअर. Our youth are facing. You people are also looking at the great broader scenario and experiencing the restlessness within you. आपण आपल्यामध्ये एक अस्वस्थता अनुभवतो आहोत भोवतालचं जग बघितल्यानंतर. हिचं काय करायचं नक्की? इज इट गुड फॉर मेंटल हेल्थ और इज इट बॅड फॉर मेंटल हेल्थ? इफ आय एम एक्सपिरियन्सिंग रेस्टलेसनेस ड्यू टू द adversaries facing by different downtrodden people, different have-nots people,
There are many students, there are many friends of us who are addicted towards social media, who are addicted towards different drugs, and we are becoming restless. There are many students who are not studying seriously, who are not taking their careers seriously, and we are becoming restless. Is this restlessness good for mental health or bad for mental health? की माझी बहीण बघतो, माझा भाऊ बघतो, माझे मित्र बघतो, करिअर सिरियसली घेत नाही आहेत, जीवनामध्ये जे 24 तास उपलब्ध झालेले आहेत त्याचा योग्य प्रकारे वापर करत नाहीयेत. माझ्या आजूबाजूला बघतोय तेव्हा बेकारी दिसते आहे, धर्माधर्मामध्ये, जाती जातीमध्ये भांडणं दिसत आहेत, व्हॉट्सअप बघतोय, फेसबुक बघतोय, सोशल मीडिया बघतोय, द पोलरायझेशन इज हॅपनिंग इन फ्रंट ऑफ मी. की हा धर्मश्रेष्ठ का तो धर्मश्रेष्ठ, या धर्माची लोक चांगली का त्या धर्माची लोक चांगली, हे सरकार चांगलं की ते सरकार चांगलं, काळ्या पांढऱ्यामध्ये सगळं जग पोलराइज होत आहे हे मी बघतो आहे. आणि आय एम बिकमिंग रेस्टलेस. मला प्रचंड अस्वस्थ होतं हे सगळं बघून. सो इज दिस रेस्टलेसनेस गुड फॉर मेंटल हेल्थ ऑर नॉट? तर मला असं वाटतं की एक तरुण म्हणून देर इज ट्रेमेंडस एनर्जी विदिन अस. आपल्यामध्ये एक प्रचंड ऊर्जा आहे आणि या ऊर्जेचं चॅनलायझिंग करत असताना आपल्या डोळ्यासमोर दोन प्रकारच्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत. वन, एक अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी मला असं दिसते की माझं नियंत्रण आहे. आय हॅव इनफ कंट्रोल ऑन दॅट सिच्युएशन. That zone is called as zone of comfort for my life. म्हणजे उदाहरणार्थ, मी सकाळी उठतो आणि रात्री झोपतो, या दरम्यानचा जो काळ आहे, या काळामध्ये काही तास माझे कॉलेजला जाण्यामध्ये जातात, काही तास कुठल्या तरी संस्थेला मी जोडून घेतलेला आहे तर त्या संस्थेबरोबर काम करण्यात जातात, काही तास माझे अभ्यासामध्ये जातात, काही तास माझे व्यायामामध्ये जातात. So all these things are in my control. या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत. This is called as zone of comfort. I am comfortable here because I am able to control my environment. When I decide to do exercise, I definitely do it. When I decide to study, I definitely study. I go to college sincerely. I attend lectures sincerely. I attend certain NGO work, certain talks sincerely. So these things are definitely in my hand and I have a better control over them. That is the zone of comfort for my life. And there is other zone which is called as zone of concern. काळजी वाटते मला कारण माझ्या नियंत्रणात काही नाहीये. मग मी बघतोय की माझे अनेक मित्र अभ्यास करत नाहीयेत, माझे अनेक मित्र असाच टाइमपास करत आहेत, माझे अनेक मित्र व्हॉट्सअपवर तासंतास बसले आहेत, माझ्या आजूबाजूचा भोवताळ जो आहे त्यात प्रचंड अस्वस्थता आहे, लोक बेकारीमध्ये मरतायत, लोकांना काम मिळत नाहीये, लोकांवर अन्याय होतोय. मग तुम्ही जीवनामधल्या अशा अनेक समस्या आहेत की ज्या समस्यांबद्दल तुमची एक स्पेशल कनेक्टिव्हिटी आहे. मग कोणाला स्त्री समस्या भेडसावतात, कोणाला बालकांच्या समस्या भेडसावतात, कोणाला रोजगाराच्या समस्या भेडसावतात, कोणाला धर्माच्या पातळीवर जे काही चाललंय समाजामध्ये ते भेडसावतंय. So there are many problems around us in society where I want to change something, but I don't have a control over those situations. So there is a restlessness. तडफड होतीये आत, त्रास होतोय आत. तो त्रास इतका होतोय की दिवसभर मी अस्वस्थ असतो, कधी कधी तर रात्री झोप पण लागत नाही. मित्रमैत्रिणींमध्ये जेव्हा मी बसतो, when I am going to talk with my friends, there are different debates, there are quarrels, there are fightings. सर सॉरी टू Yeah. इंटरप्ट यू. प्लीज अगले 2 मिनट में कॉल एंड हो जाएगा तो प्लीज सभी रिजॉइन होंगे अगले इमीडिएटली. 2 मिनट में कॉल एंड हो जाएगा तो नेक्स्ट इसी We लिंक have to rejoin. यस 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 अगले 2 मिनट Okay. में. यस. हा, तर हा झोन ऑफ कन्सर्न पण माझ्या बाजूला आहे की माझ्या भोवतालच्या परिस्थितीवर
मी पुरेसं नियंत्रण करू शकत नाही. ऍट द सेम टाइम आय हॅव ग्रेट एनर्जी, सो आय एम ट्राइंग टू इन्फ्लुएन्स अँड कंट्रोल द सिच्युएशन, बट इट इज आउट ऑफ कंट्रोल, इट इज गोइंग आउट ऑफ कंट्रोल. मी खूप प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतोय, परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय, परंतु माझ्या हातात काही नाहीये. मी इतकं तडफडून सांगतोय तरी लोक ऐकत नाहीत. सो आय एम बिकमिंग रेस्टलेस, आय एम बिकमिंग फ्रस्ट्रेटेड, आय एम बिकमिंग अन अँग्री यंग मॅन और अँग्री यंग वुमन. चिडचिड होतीये, राग येतोय, सगळं कसं असं क्रांती करावीशी वाटते. आय वॉन्ट टू रिव्होल्युशनाइज द थिंग्स, बट आय एम नॉट एबल टू. आणि मग मी स्वतःवरच रागवतोय, मित्रमैत्रिणींवर रागवतोय, समाजावर चिडतोय, परिस्थितीवर चढतोय. आय एम क्रिटिसाइजिंग गव्हर्नमेंट, आय एम क्रिटिसाइजिंग सोसायटी, आय एम क्रिटिसाइजिंग ऑल पीपल, अँड देन इट इज बिकमिंग very difficult for me to manage my emotions and my life. This is a zone of concern the youth are experiencing. So how to deal with these things to become more productive and to lead towards mental health? तर हा विचार आपल्याला खूप महत्वाचा आहे, तो करायचा आहे. आणि म्हणून आजच्या तरुणाला जेव्हा आपण मेंटल हेल्थ बद्दल बोलायचं म्हणतो, तेव्हा त्याच्या भोवतालच्या या सगळ्या जगाला समजून न घेता theoretically we can't speak about mental health. We should think about it practically. So practically these things are happening, and within this context we have to frame our mental health scenario for ourselves. माझं नियंत्रण नाही, आणि असं माझं त्या वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितीवर नियंत्रण नसल्या कारणाने आय एम फिलिंग हेल्पलेस, आय एम फिलिंग अँग्री, आय एम फिलिंग सॅड, आय एम फिलिंग रेस्टलेस, आय एम फिलिंग फ्रस्ट्रेशन. की माझ्या भोवतालच्या अशा शेकडो परिस्थितीत मला काहीतरी बदल घडवून आणायचा आहे, काहीतरी घडलं तर फायदा होणार आहे माझा, समाजाचा, जगाचा, देशाचा, and people are not responding properly. So what to do? So इथे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की in order to enhance our mental health, we should develop frustration tolerance. What is frustration tolerance? तर frustration tolerance याचा अर्थ की आयुष्यामध्ये जेव्हा अनफेवरेबल, प्रतिकूल घटना घडतात, त्या प्रतिकूल घटनांचे माझ्यावर नकारात्मक परिणाम होतात, तेव्हा त्या प्रतिकूल घटना ज्या आहेत, या घटना हाताळण्याची सहनशीलता माझ्यामध्ये आली आहे का, ती मी वाढवली आहे का? दिस इज कॉल्ड एज फ्रस्ट्रेशन टॉलरन्स. सी, सक्सेस may not tell you much about life if we compare it with failures. Failures are those rich experiences which are first experienced and then they teach you. आपल्या आयुष्यातले पराभवाचे प्रतिकूल प्रसंग जे असतात, हे प्रसंग आपल्याला जास्त शिकवतात, याचं भान आपल्याला आहे का? Failures lead to wisdom. Failures lead to wisdom if you are able to decode it properly. So the first thing required for mental health is frustration tolerance. I will tell you an example. की जगामधल्या टॉप आर्मीज, इन्क्लुडिंग इस्रायल घ्या, इन्क्लुडिंग ऑस्ट्रेलिया घ्या, या टॉप आर्मीज मधला जो सगळ्यात टॉप लेवलचा कमांडो ग्रुप असतो, या कमांड ग्रुपचं सिलेक्शन करताना काय क्रायटेरिया लावले जातात? इफ यू टेक ऑस्ट्रेलियन आर्मी, तर त्यांचा जो कमांड ग्रुप आहे, हा कमांडो ग्रुप सिलेक्ट करताना त्यांचे काही क्रायटेरिया आहेत. त्यातलं सर्वात आहे, दॅट क्रायटेरिया इज फ्रस्ट्रेशन टॉलरन्स, फेल्युअर टॉलरन्स.
म्हणजे तिथे जेव्हा बायोडाटा अनालाइज केले जातात, स्कॅन केले जातात, स्क्रुटिनी केली जाते, तेव्हा काय करतात लोक, तर तिथले सायकोलॉजिस्ट जे आहेत ते त्या बायोडाटामध्ये ज्या मुलांच्या आयुष्यात फ्रॉम देअर चाइल्डहुड टिल द डेथ ऑलवेज देअर इज अ सक्सेस इन लाईफ, असे बायोडाटा ते रिजेक्ट करतात. रिजेक्टिंग टोटली. ज्या बायोडाटामध्ये मूल लहानपणापासून आतापर्यंत केवळ यश यश आणि प्रोग्रेसच करत गेलेला आहे, असे बायोडाटा रिजेक्ट केले जातात. सो यू कॅन अंडरस्टँड हाऊ अँड वाय. तर त्यांचं म्हणणं असं आहे की या कमांडोजना जीवनाच्या ज्या निगेटिव्ह सर्कमस्टन्सेसला सामोरं जायचं आहे, प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जायचं आहे, मेनी टाइम्स इट हॅपन्स दॅट these commandos are on such ambushes where त्यांना जिवंत परत येण्याची शक्यता इट इज लेस दॅन 0.1% टू कम अलाइव्ह. अशा मिशन्सवर त्यांना काम करायचं असतं. म्हणजे ते जाताना त्यांना माहित असतं की आपण मरणार आहोत, आणि जर जिवंत परतायचं असेल तर आपल्यालाच उद्योग करून जिवंत परतावं लागेल, आणि हजारातला एक चान्स आहे आपण जिवंत येण्याचा परत. सो या लोकांना ऍक्च्युअल मिशनवर काम करताना ट्रेमेंडस ऍडव्हर्सरीजला सामोरं जावं लागतं, ट्रेमेंडस अनफेवरेबल कन्सिक्वेन्सेसना सामोरं जावं लागतं. So in that period, if they maintain their emotional and mental balance, then and then they can work on such missions. So if they are able to tolerate unfavorable and adverse conditions, then and they grow for such a powerful mission. And that's why ज्या मुलांना सतत यश मिळालेलं आहे असे बायोडाटा बाहेर काढले जातात. So you can understand what is frustration tolerance. तर आपल्यापैकी ज्या तरुणांना आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण काम करायचं आहे, those who want to make a meaningful change, a meaningful influence, a meaningful work, a meaningful mission to work on, those individuals should understand that they are facing many unfavorable circumstances, many adverse consequences in their life throughout the journey, and they should be able to develop that frustration tolerance. Then and then they can see a big dream. So when you are speaking about mental health of youth like you, then seriously think about what is your frustration tolerance. तुम्ही किती लवकर चिडता, किती लवकर निराश होता, किती लवकर निगेटिव्ह बोलून मोकळे होता. तुम्ही चांगलं काहीतरी मांडत असता, खरं आहे, पण लोक ऐकतच नाहीत तेव्हा तुमची चिडचिड किती होते. लोक साथच देत नाहीत तेव्हा तुमची चिडचिड किती होते. आणि मग आपण बघता बघता आजूबाजूच्यांना बोलू, मग सरकारला बोलू, मग मानवतावादी गोष्टींना बोलू, सगळ्याच गोष्टींबद्दल आपण निगेटिव्ह बोलू, बिकॉज वी आर स्पीकिंग गुड वन अँड पीपल आर नॉट लिसनिंग. So this is a frustrating experience, but if you are having a tolerance about this frustration, then you may move forward. So for a good mental health, we should have a good tolerance for frustration. हे पहिलं आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. The second thing is consistency tolerance. Are you consistent in your efforts? It speaks about your mental health. तुम्ही जी गोष्ट हातामध्ये धरता त्या गोष्टीवर किती काळ सातत्यानं काम करू शकता. Again here, if you see, when you are doing work consistently, you are facing many unfavorable events,
इन ड्यू कोर्स. जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीवर सातत्यानं काम करायचं असतं तेव्हा अनेक अडथळे तुमच्यामध्ये येत असतात आणि ह्या अडथळ्यांच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तुमच्या कामातलं सातत्य टिकून राहतं, चिकाटी टिकून राहते. कन्सिस्टन्सी. आजच्या तरुणांच्या मेंटल हेल्थ मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो कन्सिस्टन्सीचा आहे. टुडेज youth are smarter than previous generation, but they are less consistent. Today's youth expects result quickly. They want quick fixes of problems. So they are not able to sustain their efforts for a longer period. They use their intelligence instead of consistency. आजच्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मला दिसतो तो हा की ही मुलं खूप स्मार्ट आहेत, बुद्धिमान आहेत, इंटेलिजंट आहेत, पण ज्या गोष्टींना सातत्याची जास्त गरज आहे त्या गोष्टींबद्दल ही मुलं बुद्धिमत्ता वापरून काम करू पाहतात. सो दे ओव्हरस्ट्रेच the role of intelligence in their efforts. They overestimate the role of intelligence and underestimate the role of consistency. सातत्याचं महत्व त्यांच्या दृष्टीने कमी आहे, बुद्धिमत्तेचं महत्व जास्त आहे. and that's why these people are more oriented towards presentations rather than content richness. आशयापेक्षा सादरीकरणावर भर जास्त आहे. त्यामुळे शोईझम नकळतपणे येतो. वी ट्राय टू इन्फ्लुएन्स पीपल, वी ट्राय टू इम्प्रेस पीपल. सो इम्प्रेशन मॅनेजमेंट मध्ये आपण आपला इंटेलिजन्स खूप घालवतो आहोत. आणि देन व्हॉट हॅपन्स फॉर बिग कॉज, फॉर बिगर गोल्स, consistency is more important than intelligence. So when you are speaking about mental health, think about your consistency score. ज्याचं सातत्य चांगलं त्याची मेंटल हेल्थ चांगली. There are many researches which have shown की बुद्धिमान मानवाचा पेक्षा सातत्यपूर्ण काम करणाऱ्या माणसांनी आयुष्यामध्ये जास्त मोठं यश संपादन केलेलं आहे. म्हणजे द ग्रेटर सक्सेस रेट इज फॉर कन्सिस्टंट पीपल, नॉट फॉर इंटेलिजंट पीपल. बुद्धिमत्तेमधून तुम्ही 100 प्रकारच्या कल्पना सांगाल, पण त्यातल्या एका कल्पनेला शेवटपर्यंत नेऊन ती पूर्ण अस्तित्वात आणायची असेल तर त्याला सातत्य लागतं. त्याला म्हणतात मराठीमध्ये नांगर टाकणे. सो तुम्ही अराउंड द वर्ल्ड इफ यू सी, देयर आर मेनी इंटेलिजंट पीपल, मेनी स्मार्ट पीपल, बट misdirected one. They are not having focus. They are sprayed. They are not utilizing their intelligence to create something which will come through focus and consistency, not just by ideas. आणि त्यामुळे एक तरुण म्हणून तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याचा विचार करणार असाल तर एखादी हातात घेतलेली गोष्ट वेगवेगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये दीर्घकाळ त्या गोष्टीवर काम करण्याचं सातत्य तुमच्यामध्ये जर का असेल तर युअर मेंटल हेल्थ इज गुड वन. The people with average intelligence but great consistency are always successful. Are always successful. So this is mental health. When I am saying mental, it is related to your software, your brain. It's a software.
सो कन्सिस्टन्सीचा विचार एक खूप गांभीर्याने करा. आय विल टेल यू अनदर एक्झाम्पल ऑफ कन्सिस्टन्सी. सचिन तेंडुलकर हे नाव आपण ऐकतो आहोत आणि आपल्यापैकी अनेकांनी त्याच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना ऐकलेल्या असतील आणि जगातल्या सर्व प्रकारच्या राष्ट्रांमधल्या सर्व प्रकारच्या बॉलर्सनी व्यक्त केलेल्या भावना ऐकत्या. देर आर मेनी पीपल हू से हिम गॉड ऑफ क्रिकेट. What is the reason? What is the reason? So there are many talented people out there. What is the exact difference between Sachin and those other people? That is the consistency. Sachin has consistently performed. Why? Because his temperament is having that trait. सचिनचे जर का बायोग्राफीज किंवा त्याच्यावर लिहिलेले सच म्हणून एक खूप छान पुस्तक आहे, SACH सच, की ज्याच्यात जवळपास 80 पेक्षा जास्त क्रिकेटर्सनी सचिन बद्दलचे पर्सनल आणि इन्फॉर्मल एक्सपिरियन्सेस शेअर केलेत. इट इज व्हेरी नाईस बुक, की ज्याच्यामध्ये सचिन ऍज अ कॅरेक्टर आपल्या समोर येतं. तर हे दिसतं त्या सगळ्यातून असं की हा माणूस जेव्हा कारमध्ये असतो, जेव्हा एकटा असतो, तेव्हा काय करत असतो, तो गाणी ऐकतो. ही डझंट डिस्ट्रॅक्ट हिमसेल्फ. तो तुमच्या लक्षात येईल की सचिन पार्ट्यांना फारसा जात नव्हता. आता क्रिकेट हे केवढं मोठं ग्लॅमर आहे आणि त्याच्यासारख्या प्लेअरला तर केवढं मोठं ग्लॅमर आहे, बट ही वॉज नॉट देअर इन पार्टी. तो पार्ट्यांना जात नव्हता. तो मॅचच्या आधीचे जे 2-3 तास आहेत, त्या 2-3 तासात सचिन काय करायचा, तर यू विल सी त्या 2-3 तासामध्ये तो फक्त त्याच्या पर्सनल झोन मध्ये असायचा, थिंकिंग अबाउट क्रिकेट ओनली. आणि मग त्याच्या कानात हेडफोन असायचे आणि थिंक अबाउट द क्रिकेट, अबाउट द गेम प्लॅन अँड अबाउट ऑल दिस थिंग्स. दॅट्स ऑल, नथिंग एल्स. रूम मध्ये पण अनेकदा तो असायचा सुट्ट्यांमध्ये, तेव्हा तो काय करायचा, तर सचिनकडे ड्रेसिंग रूम मधली कामं कुठली असायची तुम्ही बघितलात तरी यू विल अंडरस्टँड हाऊ ही वॉज कन्सिस्टंट इन हिज क्रिकेट गेम. तर वेगवेगळ्या प्लेयर्सच्या बॅट दुरुस्त करून देणं, त्या बॅट्सचे वेगवेगळ्या प्रकारे त्याला मग हे सुतारकाम वगैरे जे असतं सगळं कार्पेंटरी, त्या पद्धतीने त्या बॅटचा अँगल बदलणं, त्या बॅटला दोरा लावून टाईट करणं, ती बॅट रोप लावून त्या बॅटचा वरचा जो ग्रीप आहे ती बदलणं, त्या बॅटचा अँगल चेक करणं, लोकांचे जे बूट आहेत त्या बूटचे शेप, त्याचे साइजेस, त्यावर काम करणं. आणि हे सगळं काम टीम मधल्या सगळ्या लोकांचं सचिन करायचं. आणि तासन तास, म्हणजे लोक सांगतात असं की 6-6 तास हा माणूस त्या बॅटला कुठे फेविकॉल लावतोय, त्याच्यावर दोरा चिटकवतोय, त्याचे अँगल बदलतोय आणि कुठल्याही प्लेअरचं. अँड आफ्टर क्रिएटिंग द वर्ल्ड रेकॉर्ड फॉर हायेस्ट नंबर ऑफ सेंचुरीज, हायेस्ट रन्स, when he was there to go to Australian tour after his elbow incident. त्याचा एल्बोचा इन्सिडेंट मध्ये 1 वर्ष मध्ये तो क्रिकेटमध्ये काम नव्हता खेळू शकत, कारण त्याची अवस्था अशी होती, टेनिस एल्बो जो झाला होता त्याच्या हाताच्या कोपराला, की त्याला हातामध्ये पेन उचलता येत नव्हता आणि म्हणून 1 वर्ष पूर्ण तो क्रिकेट पासून दूर होता. आणि त्या 1 वर्षात तो, त्याची ती जर्नी पण आहे त्याच्या बायोग्राफीमध्ये, सतत क्रिकेटचा विचार. आणि महत्वाचं हे की त्या 1 वर्षामध्ये जेव्हा पुन्हा ऑस्ट्रेलियन टूर मध्ये तो जायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी काय सुरुवात केली, ऍट 4 AM, पहाटे 4 वाजता तो प्रॅक्टिसला इंडोर स्टेडियम मध्ये यायचा, जेव्हा ऑल अदर प्लेयर्स स्टार्ट देअर डे आफ्टर 6:30 AM. He was the one of the senior persons of the team, and at the same time he was the world's greatest batsman, and he starts his practice at 4 AM. See the consistency. आणि तेव्हा प्रॅक्टिस काय करायचा तो, he has taken a tennis ball and there is a cement pitch. त्या टेनिस बॉल मध्ये पाणी भरलेलं असायचं, वॉटर इज फिल्ड इन दॅट टेनिस बॉल, आणि मशीन मधून 160 km/h स्पीडनी
बॉलची, टेनिस बॉलची पाणी भरलेल्या डिलिव्हरी सिमेंट पिचवर केली जायची आणि सचिनच्या बॉडी लाईन ती डिलिव्हरी केली जायची, म्हणजे अंगावर फेकली जायची. बिकॉज सचिन सेड दॅट इन ऑस्ट्रेलिया द पिच आर फास्ट, द बॉलर्स आर फास्टर and they will attack my tennis elbow hand and they will not allow me to play. आणि म्हणून हा पहाटे 4 ते 6 160 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी टेनिस बॉल टाकायला लावायचा सिमेंट पिच वरून, की जे बॉडी लाईन अंगावर येईल. आणि टेनिस बॉल का? बिकॉज हा बॉल सिमेंटच्या पिचवर पाण्याने भरलेला बॉल पडला की पडल्यानंतर तो आणखी फास्ट येतो. आणि ही प्रॅक्टिस्ड इट फॉर आवर्स अँड आवर्स. And this was his logic. And during that tour, he made centuries. And he shown his top game. And you know, after that, he played for India for 10 more years. So that was the consistency. आणि म्हणून तुम्ही नांगर टाकणं म्हणजे when you are deciding certain goal, then be very consistent, irrespective of all odds. Maintain your journey on that road. Keep your feet strong on the ground. For that consistency, it leads to your mental health. आणि याच सचिनला जेव्हा आफ्टर 100 सेंचुरी त्याचा जेव्हा भारतामध्ये सत्कार झाला, at that time one journalist asked him, what is the secret of keeping you so cool, so normal? स्वतःला इतकं सामान्य आणि इतकं नॉर्मल तू कसं ठेवू शकलास? His answer was very important for me, and that is related with our mental health. He said that in life or in cricket, the most fundamental rule of success is to keep your feet firm on the ground. So that was his interview. तुमच्या लक्षात येते का बघा, की आपण जे ठरवतो आहोत त्यासाठी आपण पाय रोवून उभे आहोत का? आर वी कन्सिस्टंट? आणि मग यालाच जोडून तिसरा मुद्दा येतो, that is called as resilience. लवचिकता. If you are taking tremendous stress in your life, then you should be flexible enough to adapt with different types of situations. This is the ability of adaptation, resilience, लवचिकता. If you see, वेगळा कार्यक्रम आपले जे रेल्वेचे रूळ आहेत, रेल ट्रॅक्स, ते पोलादाचे बनवलेले असतात. दे आर ऑफ स्टील. अँड ऍज वी ऑल नो, ऍज वी ऑल नो, कोणाच तरी चालू आहे बघा हे वर्षा. So if we see, our rail tracks are made up of steels, and steel is the most flexible metal, and that's why it is used for rail track. म्हणजे when we are saying about resilience, we should understand that we should become a steel like structure, which is very tough and hard one, but at the same time most flexible one. So most of the time माणसांचं असं होतं की when they become tough, they become rough. They don't remain flexible. They become ताठर, लवचिक राहत नाहीत, rigid. Rigidity enters in our life. Sometimes what happens, we are intelligent, we know we are right, and then while keeping those things in front of people, we try to convince them, we try to work with them, and if
they don't agree with you, then you become rigid. You become judgmental. आपण बरोबर जरी असलो तरी भोवतालच्या परिस्थितीमध्ये गुंतागुंत इतकी असते की एव्हरीवन हॅज हिज ऑर हर लॉजिक. Though it is wrong, they have that logic. They are working on that context. So what happens then? We become rigid rather than becoming flexible and accommodating different thoughts. We become rigid and it is self-harming. So we should be able to cope with different stressors in life, show enough flexibility to lead our life, and at the same time show enough strength. So this is the good thing, strength with flexibility. That's why I am giving the example of steel. And you see in metals, the maximum utilized metal is steel. It is due to these two qualities, strength and flexibility. So when we are thinking about mental health, we should build on our character strengths, but at the same time we should be enough flexible about it. Now again, I want to tell you an example how this mental health goes in practice. I think you all people know who is Rajendra Singh. He is a waterman of India from Rajasthan, and त्यांनी जोहर, that was one kind of water reservoir, आणि हे हजारोनी त्यांनी भारतामध्ये केले. आणि राजस्थान मधल्या विशेषतः ज्या एरियात वाळवंट होतं तिथल्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी इतकं मोठं काम केलं की he has got Magsaysay for that work. It is his story. During his youth age, when he went to villages and started working there with people, he has many concepts in his mind. Education, health, employment, या सगळ्या गोष्टीवर ते आदिवासींबरोबर काम करायला गेले, लोकांबरोबर काम करायला गेले, and no tribal community responded him well. They criticized him. They didn't cooperate. आता बघा, याच्यामध्ये याला कळलेलं आहे, राजेंद्र सिंगांना कळलेलं आहे की जे मी कन्सेप्ट मांडतोय त्याच्यामध्ये प्रचंड मोठी स्ट्रेंथ आहे, की आदिवासींच्या जीवनाचा विकास करायचा असेल तर त्यांचं आरोग्य, त्यांचं शिक्षण, त्यांचा रोजगार यावर काम केलं पाहिजे. मी एक तरुण आहे, त्याच्यावर 24 तास काम करायला तयार आहे, मी त्यांच्यामध्ये जाऊन राहायला तयार आहे. He is very much convinced about his own concepts and showing the strength to work with them. 6 months, 1 year, he was living there with them, trying 24 hours to convince them, but they are not supporting, they are not cooperating. Now here comes resilience. आता माझ्या कन्सेप्ट पक्के आहेत, बरोबर आहेत, या लोकांना मी समजावून सांगतोय, लोक ऐकायला तयार नाहीत, यांना गरज नाही का माझी? There was a turmoil in his mind. He was very restless, frustrating experience. And one day he was talking with an old tribal man. And that tribal man has given him one advice in one sentence only. He said that जर तुला या आदिवासींमध्ये काम करायचं असेल, if you want to work with these people and if you want their cooperation, then do one thing, give them water. त्यांची पाण्याची समस्या सोडव, तुझ्या सगळ्या संकल्पनेला ते साथ देतील. आता बघा, त्या म्हाताऱ्या आदिवासीला हा माणूस सगळ्या देशाचा अभ्यास करून, आदिवासींचा अभ्यास करून, आकडेवारी मांडून, सगळे अनालिसिस करून प्रूव्ह करून देऊ शकतो की व्हॉट ही इज डुईंग इज राईट वन अँड व्हॉट यू आर सेइंग. बट ही डिडंट डू दॅट. He accepted that advice, show the flexibility, and what he has done, he asked people to construct a well. विहीर तयार करायला त्यांनी लोकांना सांगितलं.
पीपल वेअर नॉट रेडी. ते म्हणाले की आम्ही नाही करणार, आता आम्ही वर्षानुवर्ष इथे राहतोय, वाळवंट आहे, पाणी आहे, काय आहे, पाणी नाहीये, आम्हाला सवय आहे त्याची, आम्ही कशाला विहीर तयार करत बसू, काही उपयोग होणार नाही. अँड व्हॉट हॅपन मालूम आहे? ही स्टार्टेड ऑन हिज ओन. त्यांनी स्वतः सुरुवात केली विहीर खोदायला. 1 वर्ष या माणसानी एकट्याने विहीर खोदली आणि पाणी लागलं. राजेंद्र सिंगांनी एकट्याने विहीर खोदली 1 वर्षभर आणि पाणी लागलं. अँड व्हेन देअर इज अ वॉटर, पीपल आर कमिंग विथ हिम, अँड देन द कन्सेप्ट ऑफ जोहड इज स्टार्टेड देअर. ही तळ्याची संकल्पना करण्याच्या आधी पीपल हॅव टेकन हिज एक्झामिनेशन. लोकांनी त्याची परीक्षा घेतलेली आहे. रेझिलियन्स. दिस इज रिलेटेड विथ मेंटल हेल्थ. सो एक तरुण म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला आज स्वतःपासून अख्ख्या मानवतेच्या कल्याणापर्यंत जोडायचं म्हणतो, तेव्हा या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मानसिक आरोग्याचा विचार करत असताना आपल्याला या सगळ्या रोल मॉडेल्सना ज्या मेंटल टर्मॉइल्स मधून सामोरं जाऊन स्वतःला सिद्ध करायला लागलेलं आहे ते लक्षात आलं पाहिजे. सो वी शुड अंडरस्टँड दिस. सो प्रत्येक एरियामध्ये तुम्ही बघायला गेला, इवन इन फिल्म, आर्ट, सोसायटी, socio-cultural things, if you see the best example, another example of this youthfulness, this mental health is Amir Khan. How he has shown the character in Dangal. This is called as character strength. तुम्ही कोण आहात नक्की याचा शोध घेऊन त्याच्याबरोबर प्रामाणिक राहणे, that is called as conscientiousness. This is the another aspect of mental health. Conscientiousness. स्वतःच्या विवेकाशी प्रामाणिक राहणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक गोष्ट. यू शुड बी ऑनेस्ट विथ युअर कॉन्शन्स. आपल्या विवेकाशी प्रामाणिक राहणे. सारासार विचार केल्यानंतर, सतसत विवेक बुद्धीने विचार केल्यानंतर मला असं वाटते की हे व्हायला हवं, तर त्याच्याशी प्रामाणिक राहणं हे काम आपण करू शकलो तर भविष्यात पश्चातापाची वेळ येत नाही. इतरांकडून वापरले गेल्याचा फील येत नाही. लोकांनी आपला गैरवापर केला याचं वाईट वाटत नाही. इतकंच नव्हे तर आयुष्यात काही गोष्टी मिळाल्या नाहीत त्याचाही खेद वाटत नाही. व्हेन यू आर ट्रू टू युअर कॉन्शियन्स. सो फर्स्ट फाइंड आउट व्हेअर युअर कॉन्शियन्स लाय. And this is not absolute one. It is different from different youth, different from different person. माझा कॉन्शियन्स पर्यावरणाबद्दल असू शकेल, एखाद्याचा कॉन्शियन्स आणखी दुसऱ्या कारणासाठी असू शकेल. इट इज पॉसिबल. तुम्ही मग शिक्षणामध्येही तुम्ही तुमच्या कॉन्शियन्सचा विचार करू शकता, उद्योगामध्ये करू शकता, आर्ट कलेमध्ये करू शकता. जिथे असाल तिथे त्या तुमच्या सतसत विवेकानी आलेल्या विचारांशी प्रामाणिक राहणं. इफ यू सी दंगल फिल्म, देअर यू कॅन सी द कॉन्शियन्स ऑफ आमिर खान. वयाच्या 53व्या वर्षी त्या चित्रपटामधला फोगट साकारत असताना तरुणपणीचा तो रेसलर आहे, तो रेसलर दाखवायचा असेल तर इच अँड एव्हरीथिंग इज पॉसिबल टेक्नॉलॉजिकली. तंत्रज्ञानाचा वापर करून आमिर खानचं सगळं शरीर रेसलरचं शरीर दाखवता आलं असतं. तंत्रज्ञानाचा वापर करून सुपर इफेक्ट्स दाखवून तो सीन खूप सुंदर करता आला असता. बट आमिर खान ऍज अन ऍक्टर वॉज नॉट रेडी फॉर इट. ही सेड दॅट इफ आय एम प्लेइंग अ रोल ऑफ रियल फोगट, देन आय शुड सी दॅट what type of efforts he has taken. I should go into his shoes and try to show that character in realistic way. आणि म्हणून या माणसानी आपली बॉडी ऍथलीट बॉडी पर्यंत आणली. वयाच्या 53व्या वर्षी
सगळ्या डॉक्टरांनी विरोधात सल्ला दिलेला असताना ऑल डॉक्टर्स वेअर हेजिटंट फॉर हिज मेकओव्हर and they have suggested him that you are playing with life and death, but still he carried forward. 28 किलो वजन पहिल्यांदा वाढवलं आणि 28 किलो वजन नंतर कमी केलं. त्याचं पुस्तक आलंय पहा, वाचा. त्या पुस्तकात हा इच अँड एव्हरी एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे. आणि जगातले टॉप डॉक्टर त्याला सांगतायत यू आर प्लेइंग विथ लाईफ अँड डेथ, डोंट डू दॅट ऍट द एज ऑफ 50s. आणि he has done it. आणि कशासाठी? फॉर द फर्स्ट 6 minutes ऑफ द सीन. पिक्चर मधले फक्त 6 मिनिटाचा रोल आहे यंग फोगटचा, की ज्यामध्ये तो त्या आपल्या ऑफिसमध्ये आपल्या मित्राबरोबर कुस्ती लावून त्याला पाडतो. ऍट दॅट टाइम हिज बॉडी इज शोन अँड दॅट इज हिज रिअल बॉडी, his makeover made by him, that is called as conscience as an actor. म्हणून कुठलेही स्पेशल इफेक्ट्स वापरून ते सीन केला गेलेला नाही. आता याला कोणी सांगितलं हे? नो नीड, गरज नाही. लोकांनी सरळ स्वीकारलं असतं. बट ही सेड मजा नाही आएगा. इट वॉज आमिर खान स्टेटमेंट, मजा नाही आएगा. आणि मग आमिर खानच्या त्या बॉडीचे सगळे मेजरमेंट सुद्धा दिलेले आहेत बरं का त्या पुस्तकामध्ये. तर यू विल अंडरस्टँड ऍट द एंड ऑफ दॅट फिटनेस हिज बॉडी इज बिकम ॲथलीट्स बॉडी वेअर द फॅट पर्सेंटेज वॉज 8% ओनली. आमिर खानची ती यंग फोगटची जी बॉडी आहे पिक्चर मधली, ती ऍक्च्युअल बॉडी आहे. त्याच्यात फॅट पर्सेंटेज फक्त 8% आहे. ऑलिम्पिक प्लेअरचे फॅट पर्सेंटेज 5 to 10% मध्ये असतात. सो नाउ यू कॅन अंडरस्टँड दॅट what efforts he has taken, and the question is why. This why speaks about his conscience as an actor. आणि मग तुमच्या लक्षात येईल why आमिर खान is mentally healthy. And then we all say that Amir Khan is perfectionist. Why? But for that label, he has given the value of respecting conscience all the time in his life. The another conscience he has shown there was first when that script was shown to him, and it was read in front of him. 8 hours that script was there with him. He listened it carefully, and at that time he said that I am happy to do it, but not now. Because as an artist he was saying that की आता मी म्हाताऱ्याचा रोल केला तर भविष्यामध्ये एक चित्रपटाचा हिरो म्हणून मला रोल पुन्हा करता येईल का याबद्दल मी डाउटफुल आहे. Because he is a star now. There is Salman Khan, there is Shah Rukh Khan, there is Akshay Kumar. All people are there. And if Amir Khan says that आता मी केलं तर इथून पुढे सगळं मला चरित्र अभिनेत्याकडे जावं लागेल का? त्यामुळे स्क्रिप्ट इज गुड वन, पण कदाचित 5 वर्षानंतर मी तो करेन असं त्यांनी या डायरेक्टर रायटरला सांगितलं. आणि पुढच्या 1 वर्षामध्ये ही वॉज कन्सिस्टंटली थिंकिंग अबाउट इट की ऍज अन ऍक्टर मी हे आत्ता करावं का नाही करावं, आत्ता करावं का नाही करावं, मला हे करायचंय. अँड आफ्टर 1 year he called them again and said that okay, I am ready to take this risk and now I feel that I should do it. And मग now let us see how the conscience work, how the conscientiousness work. ह्यातला जो म्हाताऱ्याचा रोल आहे तो आपण आधी करूयात. त्याचं संपूर्ण शूटिंग आधी केलंय. का केलंय तर ही वॉज टेलिंग दॅट की जर आपण तरुणाचं शूटिंग आधी केलं तर माझं वजन कमी करण्यासाठी मला काहीच राहणार नाही, उद्दिष्टच राहणार नाही माझ्यासमोर, आणि मग ते अवघड होऊन जाईल. पण पहिल्यांदा
म्हाताऱ्याचं शूटिंग केलं तर शेवटच्या 6 मिनिटात आपल्याला तरुणाचं शूटिंग करायचं म्हणून ते 28 किलो वाढवलेलं वजन मला कमी करावं लागेल. आणि आय हॅव अ गोल टू रिड्यूस माय वेट. आणि म्हणून त्यांनी पिक्चरचं जे पहिल्या 6 मिनिटाचं शूटिंग आहे ते सगळ्यात शेवटी केलंय. आणि इफ यू ट्राय टू फाइंड आउट हिज रुटीन, इट इज व्हेरी शॉकिंग वन. इन 1 day, Amir Khan was losing the weight of 2000 calories. Can you imagine? He was exercising for 3500 calories per day and eating only 1500 calories. His work schedule was more than 8 hours of exercise. More than 8 hours of exercise per day. सर काही वेळात आपण कन्क्लूड करूया आणि क्वेश्चन अँड Yes. थँक्यू सर. थँक्यू सर. So this is called as conscientiousness, and this is related to mental health. So it is very exciting journey how conscientiousness work for your mental health. आणि म्हणून तुमच्या असं लक्षात येईल की आमिर खान नेहमी म्हणतो, आय लिसन टू माय इनर व्हॉइस. मी माझ्या आतल्या आवाजाचा ऐकतो. जेव्हा कधी मी स्क्रिप्ट पाहतो तेव्हा फक्त आणि फक्त आणि फक्त माझा विचार ती स्क्रिप्ट माझ्या आतल्या आवाजाशी काय कनेक्ट करते एवढाच असतो. आय नेवर थिंक ऑफ मार्केट, आय नेवर थिंक ऑफ कमर्शियल सक्सेस, आय नेवर थिंक ऑफ एनी अदर थिंग्स. And this is true about Amir Khan. If you see Lagan, if you see Ghazni, if you see PK, if you see Three Idiots, if you see this film Dangal, you will see a pattern. That pattern is clearing one's own inner conscience to oneself and keeping it with ourselves all the time. And this is called as conscientiousness. Be honest with your conscience, irrespective of its consequences. So that is related to mental health. So I think या सगळ्या जाणीवेनी आपण आपल्यासारखे तरुण की जे आयुष्यात स्वतःच्या जीवनाला काही एक अर्थ प्राप्त करू पाहतायत, they are trying to find out the authentic way of living, we are trying to find out the meaning of our living, then we should think about mental health in terms of frustrations, in terms of consistency, in terms of conscientiousness, in terms of zones of concerns, in terms of stress tolerance, and the last one in terms of creating productive ideas. I will end my lecture within last 5 minutes. Productive ideas, they come from your brain and they are related with our mental health so strongly. If you are making certain meaning or impression of your life on society for a long day, for a long period. I remember the talk given by Apple founder, co-founder in IIT Mumbai. The student has asked him one question. त्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता की भारतामध्ये आम्ही IITians एवढे सगळे ग्रेट ब्रेन्स इथे तुमच्या समोर बसलेलो आहोत. I want to ask you कि why Indian IITs are not able to create Facebook, create Apple, create Google, create IBM? Why? That was the question asked to Apple co-founder, and he answered in a lucid and clear message. He said that you all great intellectual Indians think of life in terms of packages, in terms of recognitions, in terms of material gains, in terms of power, in terms of prestige. You people, and where he said, where
people think about packages, about prestige. No idea is born. जिथं लोक पॅकेज मधून विचार करतात तिथं नवी कल्पना जन्माला येऊ शकत नाही. It was his answer. So what I am saying, if you are youth, then you should have those productive ideas and the capacity to work on that idea with these 4 aspects which I have mentioned earlier. So when we are speaking about mental health, we should speak about mental idea. तर अर्थपूर्ण स्वतःच्या जीवनात आणि इतरांच्या जीवनात बदल घडवणारी कल्पना तुमच्या मनातून जन्माला येते का? Is there any productive idea in your brain? And if it is there, are you utilizing time, energy for this idea, cultivating this idea? मगाशी मी म्हटलं की 100 आयडिया जेव्हा तुमच्या मनामध्ये निर्माण होतात तेव्हा त्यातल्या 2 आयडिया एंड प्रोडक्ट पर्यंत जातात. आणि आयडिया जनरेट होताना 6 महिन्यात होईल, पण ती प्रत्यक्षात फ्रक्टिफाय होण्यासाठी 10 वर्ष लागतात. आणि त्या 10 वर्षांचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये त्या 10 वर्षांच्या प्रवासात मगाशी मी जे म्हटलं त्या सगळ्या अनुभवांना सामोरं जात तो प्रवास करायचा असतो. अँड दिस इज द रियल meaningful mental health of youth according to me. So generate ideas, produce them and work on them even throughout life, irrespective of different conditions and contexts. So this is the name called youth, and this vibrant youth makes country developed one, makes country achievement oriented. So that's what Human Development Report says, and the same thing is proven through research. The good book is there, Maclelland's book, Achieving Society. The name of that book is Achieving Society. And here he has proven that the number of achievement oriented people actually make a country from underdevelopment to a developed status. No any other thing. The people having productive ideas, the people having achievement motivation, they create the destiny of a country. So we should keep our mental health nice by generating productive ideas. I think we all people will move towards this direction to make our life, our neighbor's life, our country's life, and this whole humankind meaningful and happy. So I hope so you people will think on it and try to mold yourself in this pattern to make our own and others' life happy. Thank you. थँक यू सर. हे पहिलं सेशन आहे जे 1 तासापेक्षा आमचं जास्त विदाउट इंटरप्शन चाललंय, आणि खूप दिवसांनी मला माझ्या एका शिक्षकांची आठवण आली की ज्यांचे तास असे चालायचे की वेळ संपलाय, कुणीतरी तिसरा व्यक्ती येऊन सांगायचा आणि त्यानंतर लक्ष द्यायचं की तासाची वेळ संपली. असाच एक अनुभव पुन्हा तुमच्यामुळे आम्हाला या ठिकाणी मिळाला, आणि तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वैयक्तिक घटकांपासून तर जागतिक घटकांपर्यंत कसं आपलं मानसिक आरोग्य वेगवेगळ्या संबंधाने संबंधित आहे याचं खूप छान मान्य केलेलं. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी हा समाज एक चांगला सृजनशील समाज आणि सगळ्या ह्युमन काइंड साठी एक चांगलं जीवन देणाऱ्या व्यक्तीमध्ये जाण्यासाठी आम्हाला मदत करेल अशी मला आशा आहे, आणि जे काही ऑडियन्स आपल्याला लाभलेले तेही याच्यावर चिंतन मनन करतील अशी मला आशा आहे. आपल्याकडे काही क्वेश्चन आलेले नाहीत, त्यामुळे आपण वेळही भरपूर झालेला आहे, त्यामुळे आपण इथेच थांबूया. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. थँक्यू. Okay, thank you.